मी रिव्ह्यू करणार आहे एक लिप स्क्रीन। मी सनस्क्रीन नाही बोलताय, मी लिप बाम नाही बोलताय, मी बोलत आहे लिप स्क्रीन। असं वाटतं की खाऊन घ्यावं ते लिप बाम, बट आफ्टर जी टेस्ट आहे ना ती थोडीशी बिटर आहे। तर इतकं छान असं लिप्स वरती बसतं, टिंट वगैरे त्यांनी सोडलेला नाहीये। हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू करणार आहे एक लिप स्क्रीन। हो, मी सनस्क्रीन नाही बोलताय, मी लिप बाम नाही बोलताय, मी बोलत आहे लिप स्क्रीन। आणि ते आहे हे हायफनचं लिप स्क्रीन, जे मी उलट पकडलंय, हे हायफनचं लिप स्क्रीन। आणि ह्याच्याबद्दल मी सगळं काही तुम्हाला सांगणार आहे, ऍप्लिकेशन दाखवणार आहे, याचे जे चांगले पॉइंट्स आहे, जे वाईट पॉइंट्स आहे, सगळं काही सांगणार आहे। सो जर तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला हे विकत घ्यायचंय, त्याच्या आधी हा व्हिडिओ बघा, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आणि तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्ट। काही महिन्यांपूर्वी आय गेस समर सुरू झालं होतं, त्याच्या स्टार्टिंग मध्ये समरच्या हायफननी त्यांचं एक न्यू प्रॉडक्ट लॉन्च केलं होतं, जे होतं हे लिप स्क्रीन। आता लिप स्क्रीन आणि एका लिप बाम मध्ये काय डिफरन्स आहे, तर लिप स्क्रीन बेसिकली लिप बाम आणि सनस्क्रीनचं मिक्सचर आहे। हे एक सनस्क्रीन आहे जे तुमच्या लिप्स साठी बनलेलं असतं, कारण की ऑफकोर्स आपण पूर्ण स्किनला, पूर्ण बॉडीला, पूर्ण फेसला सनस्क्रीन लावतो, बट लिप्स तसेच असतात आपले आणि त्यांना पण SPF ची गरज असते, बिकॉज सूर्य तर त्यांच्यावर पण पडतच आहे ना, डॅमेज तर ते पण होतच आहेत। सो हे मला आता कळलं की लिप्सला पण गरज असते यार, म्हणजे असं कधी आपण लक्षच नाही देत आणि अशा काही गोष्टी निघाल्या की मग आपण लक्ष देतो। बट एनिवेज, सगळ्यात आधी तर हे त्यांनी लॉन्च केलं होतं एका खूप सुंदर फ्रेग्रन्स मध्ये, खूप सुंदर फ्लेवर मध्ये, जो आहे मँगो। आता समर आणि मँगो हे किती मिळतं जुळतं आहे आणि आय फील की त्यांनी खूप दिमाग लावून आणि चांगली ही स्ट्रॅटेजी वापरली की त्यांनी समर साठी जे सनस्क्रीन म्हणजे समर मध्येच लॉन्च केलं आणि बेसिकली सनस्क्रीन जे काढलं ते त्यांनी मँगो फ्लेवर मध्ये काढलं। आणि जेव्हा मला माहिती पडलं होतं की हे त्यांची पार्टनरशिप आहे, आय गेस कोलॅब आहे मँगो बाईट सोबत, तर तेव्हा तर मी खूप जास्त एक्साइटेड झाली होती। तेव्हापासून मी मॅनिफेस्ट करत होती, असंच तुम्ही म्हणा, की मला हे मिळालं पाहिजे, एकतर मी विकत घेतलं पाहिजे किंवा मला हे आलं पाहिजे, आणि हे मला आलं। बट एनिवेज तो पॉइंट नाही आहे। तर याची प्राइस आहे 399 रुपीज आणि याच्यामध्ये आय गेस 10 ग्रॅम्स प्रॉडक्ट मिळतो। आता प्रॉडक्ट मला वाटतं की थोडंसं कमी आहे 399च्या मानाने, कारण की लिप बाम्स 400 रुपयाच्या मानाने हे खूप, म्हणजे असं लिप बामच्या मानाने 400 रुपये थोडेसे जास्त आहेत। बट देन तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे खूप सगळे बेनिफिट्स मिळत आहेत, म्हणजे लिप बामचं पण एक काम होतं, एक लिप स्क्रीन म्हणजे सनस्क्रीनचं पण काम होतं। सो 2 in 1 काइंड ऑफ गोष्ट आहे, तर मग ते थोडंसं जस्टिफाईड आहे असं मी म्हणणार। बट जर मला तुम्ही विचाराल की थोडंसं महाग आहे का हे क्वांटिटीच्या मानाने वगैरे, तर हो, मला तरी असं वाटतं। याच्यामध्ये तुम्हाला मिळतं, पहिले तर हे मँगो फ्लेवर्ड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं। याच्यामध्ये आहे SPF 50, 2% कोजिक ऍसिड, 1% व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन C। नाव 50 आहे SPF 50 विच इज ग्रेट, बट मी रिसेंटली असं मला माहिती पडलेलं आहे की इंडियन्सला SPF जरी कमी असं तरी चालतं, बट PA जे असतं ना, तुम्हाला माहितीये सनस्क्रीन्स मध्ये असं असतं SPF 50 PA4+, SPF 50 PA3+, PA+++ अशा टाईपचं असतं। तर ते जे PA असतं ना, ते खूप जास्त गरजेचं असतं इंडियन्सला, कारण की मला असं वाटते, म्हणजे मी असं ऐकलं आहे, वाचलं आहे की इंडियन्समध्ये मेलेनिन की काय असतं ते, त्याची जी हे असते जास्त असतं, ते बेसिकली इंडियन्सला PA ची जी क्वांटिटी आहे ती जास्त महत्वाची असते रॅदर दॅन SPF। म्हणजे तुमचं SPF 30 जरी असलं तरी चालेल, बट PA4+ वगैरे जेवढं PA जास्त तेवढं ते चांगलं असतं। बट मी याच्यात असं नोटीस केलं की याच्यामध्ये PA वगैरे काही नाही आहे। सो एक तर तो पॉइंट आहे, SPF 50 आहे बट PA नाही आहे। नेक्स्ट याच्यामध्ये आहे कोजिक ऍसिड ना, कोजिक ऍसिड काय करतं, जे पिगमेंटेशन असतं ना ते फेड करण्यासाठी तुम्हाला हेल्प करतं। आणि जे तुमचे असे, आता सपोज आपण फेस वरती पण जर कुठलं कोजिक ऍसिड वाला सिरम वगैरे लावलं तर ते पण पिगमेंटेशनला फेड करायला हेल्प करतं। नाव मी 2-3 लिप बाम्स मध्ये कोजिक ऍसिड बघितलेलं आहे आणि ते खरंच वर्क करतं खूप लोकांचे, मेनली आपल्या इंडियन्सचे जे लिप्स असतात ते पिगमेंटेड असतात। सो माझे पण आहेत, माझे पण डुअल शेड वाले आहेत लिप्स, कारण की ते पिगमेंटेड आहेत थोडे, तर त्याच्यासाठी हे कोजिक ऍसिड खूप जास्त चांगलं वर्क करतं। त्याच्यानंतर व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन E आहे, जे तुमचे लिप्स मे बी असं ब्राईट करण्यासाठी हेल्प करणार आणि ऑफकोर्स हायड्रेट वगैरे तर करणारच। तर हे सगळे बेनिफिट्स आहे याच्यामध्ये, हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत बेसिकली याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर आपण ह्याला जेव्हा ओपन करतो, आता हे मँगो फ्लेवर तर बोलताय, बट जेव्हा मी ओपन करते
आणि याचा असा जो वास येतो, सगळ्यात पहिले तर मँगो बाईट जे त्यांनी जे कोलॅब केलं आहे ते एकदम परफेक्टली त्याचा तसाच एकदम सुगंध आहे. एकदम मँगो सारखाच वास येतो. मँगो बाईट सारखा, मँगोपेक्षा मँगो बाईट सारखा आणि त्याच्याही पेक्षा जास्त ना मला फ्रुटी सारखा वास येतो याच्यातून. सो मला असं वाटतं की फ्रुटीच आली आहे माझ्या आसपास आणि मी फ्रुटी लावली आहे माझ्या लिप्सवरती असं फीलिंग येते त्याच्या वासामुळे आणि ती खूप चांगली फीलिंग आहे. म्हणजे खूप मजा येते, खूप चांगलं वाटतं. असं वाटतं की खाऊन घ्यावं ते लिप बाम. आणि हो, हे स्वीट पण आहे बट मला त्याचं जे स्वीटनेस आहे ते आवडलं नाही. मला नाही माहिती का, मला थोडंसं वियर्ड स्वीट वाटतं. असं स्वीट स्वीट नाही वाटत, थोडंसं स्वीट आहे बट आफ्टर जी टेस्ट आहे ना ती थोडीशी बिटर आहे. तर ते मला टेस्टवाला जो प्रकार आहे तो मला आवडला नाही. इनिशियली तुम्हाला स्वीट टेस्ट देतं बट तुम्ही जर खूप सगळं असं जर तुम्ही लिप्सवरून करून खाऊन घेतलं तर तुम्हाला वियर्ड टेस्ट देणार. त्याच्यामुळे असं खाऊन वगैरे घेऊ नका. थोडंसं जर गेलं तुमच्या तोंडात तर ठीक आहे बट तसं तर नका खाऊ. नाव पॅकेजिंग बद्दल जर मला बोलायचं झालं तर आय फील खूप क्यूट पॅकेजिंग आहे. खूप क्यूट कलर आहे याचा आणि ना असं मॅट फिनिश आहे याची पॅकेजिंग जी मला आवडली आणि खूप असं ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. तुमच्या पॉकेटमध्ये तुमच्या बॅगमध्ये इझिली बसून जातं हे आणि येस पॅकेजिंग ओव्हरऑल मला आवडली. मला स्पेसिफिकली याचं जे ऍप्लिकेटर आहे ना थोडंसं असं डिफरंट आहे. मी तुम्हाला क्लोजअप मध्ये दाखवणार. इथून हे असं बेंड झालेलं आहे आणि एकदम पिल्लू आहे. तर ते जे आपल्या लिप्सवरती ना इतकं मस्त बसतं ते आणि जेव्हा आपण लावतो ना एकदम इझिली लागतं लिप्सवरती. सो ते मला खूप जास्त आवडलं ऍप्लिकेटर. आणि बाकी तर ठीक आहे, म्हणजे बाकी ओव्हरऑल चांगली पॅकेजिंग आहे. पॅकेजिंग मध्ये इतकं काही आहेच नाही काही बोलण्यासारखं. लीक वगैरे नाही होत, जे चांगली बात आहे. आता आपण बोलूया याच्या ऍप्लिकेशन बद्दल, याच्या टेक्स्चर बद्दल, याचा टिंट कसा आहे सगळं काही. सो आधी त्याच्यासाठी मला हे लावून तुम्हाला दाखवावं लागेल. ओके, जर तुम्हाला दिसत असेल तर माझ्या लिप्सवर सध्या काहीच नाही आहे आणि मी थोडीशी जवळ येते म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित याचा जो शेड आहे सगळं काही. तर हे जे आहे मी जसं सांगितलं की खूप मस्त असं लिप्सवरती ते बसतं अप्लाय करताना. याची कन्सिस्टन्सी बघा, एकदम अशी लिक्विडी आहे, असं वाटतं की पाणीच आहे. हे मी बोलते ना, हे इतकं छान असं लिप्सवरती बसतं, लावायला मजा येते. इन्स्टंटली ते शाईन प्रोव्हाइड करतं आणि हायड्रेट पण खूप करतं ते. हा तुम्ही बघितलं मी अशी चांगली थिक लेअर लावली आहे जी थोडीशी माझ्या तोंडात पण गेलेली आहे आणि मला तो स्वीट टेस्ट आलेली आहे ती. जसं तुम्ही बघू शकत आहात माझ्या लिप्सवरती कुठलाच टिंट वगैरे त्यांनी सोडलेला नाहीये. सो बेसिकली हे ट्रान्सपेरंट आहे पूर्ण आणि ते टिंट प्रोव्हाइड करतच नाही. ते लिप स्क्रीन आहे, लिप बाम वगैरे नाही आहे. बट मी असं प्रिफर करते की माझ्या लिप बामला वगैरे टिंट असावं थोडासा, बिकॉज मग लिपस्टिक वगैरे लावायची गरज नाही आहे. तुम्ही बस एक लिप बाम लावलं तर यू आर गुड टू गो. तर लावल्या लावल्या तुम्ही बघू शकता एकदम अशी इन्स्टंटली माझ्या लिप्सवरती शाईन आलेली आहे. तर हे ऍज अ लिप ग्लॉस पण तुम्ही यूज करू शकता. बट हे जे आहे ना, हे मी नोटीस केलंय की एकदम असं लॉंग लास्टिंग नाही आहे. कारण की आय डोंट नो, याची जी कन्सिस्टन्सी आहे थोडीशी अशी रनी कन्सिस्टन्सी आहे. त्याच्यामुळे मे बी एकदम असं थिक नाही आहे, त्याच्यामुळे हे नसेल राहत. पूर्ण दिवस असं नाही राहते, तुम्हाला रिअप्लाय करावं लागेल. बट हायड्रेशन प्रोव्हाइड करतं, डेफिनेटली हायड्रेट करते तुमचे लिप्स. आणि येस तेच आहे ओव्हरऑल. मला जर तुम्ही विचाराल तर ते जर तुम्ही काही खाल्लं किंवा काही केलं, काही पिले किंवा तेलकट खाल्लं तर ते रिमूव्ह होऊन जातं आणि मग नंतर तुम्हाला रिअप्लाय करावं लागेल. बट इट इज नॉट अ बिग डील बिकॉज ही जी पॅकेजिंग आहे ती अशी ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, तर तुम्ही हे घेऊन फिरू शकता. बट येस, हे डेफिनेटली तुमच्या लिप्सला प्रोटेक्ट करतं बिकॉज याच्यामध्ये कितीही म्हटलं तरी SPF 50 आहे. सो थोडंसं काही नसल्यापेक्षा काही असलेलं तर खूप बरं आहे. सनस्क्रीन तर आपण लिप्सवरती लावणार नाही, हे तुमच्याजवळ असणं चांगली बात आहे असं मी तुम्हाला बोलेन. जर तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम आहे एकदम पिगमेंटेड लिप्सचा आणि हे सन पासून खूप तुम्हाला प्रोटेक्ट करण्याची इच्छा आहे, देन यू कॅन बाय दिस, यू कॅन गो फॉर इट. खूप चांगलं वर्क करतं हे. जे क्लेम करतं ते करतं. बस एकदम जास्त हायड्रेटिंग नाहीये हे बोलणार. लॉंग लास्टिंग नाहीये, हायड्रेटिंग म्हणल्यापेक्षा लॉंग लास्टिंग नाहीये. ओव्हरऑल आय फील मला हे प्रोडक्ट खूप आवडतं आणि आवडलं आणि जेव्हापासून मी घेतलंय तेव्हापासून ऑलमोस्ट मी एव्हरीडे लावत आहे आणि घरातही असते तरी बाय द वे मी हे लावते. कारण ऑफकोर्स जसं मी घरात सनस्क्रीन लावतो तसं घरात मी लिप स्क्रीन सुद्धा लावणार. आणि हेच होतं आजचं प्रोडक्ट ज्याच्याबद्दल मला तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा होता आणि मी खूप माझा ऑनेस्टली रिव्ह्यू दिलेला आहे. एकदा तरी तुम्ही ट्राय करा आणि याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये देणार किंवा हे जे प्रोडक्ट आहे जर असेल अवेलेबल तर मी टॅग लिस्ट मध्ये टॅग करून देणार. तुम्ही डिरेक्टली तिथून जाऊन पण घेऊ शकता. अँड येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय रिअली होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.